हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. आपण बघत होतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्यामध्ये आपण सॉल्व करताय एक्झाम्पल्स. बघू शकता अन इलेक्ट्रिकल आयरन युजेस अ पॉवर ऑफ. बघू शकता एक इलेक्ट्रिकल आयरन घेऊन आहे आणि ते यूज करताय पॉवर ऑफ 1100 वॅट when set to higher temperature. जेव्हा हायर टेम्परेचरला सेट केलं त्याने यूज केलं पॉवर दॅट इज 1100 वॅट. If set to lower temperature, it uses 330 वॅट पॉवर. बघू शकता लोअर टेम्परेचरला जर सेट केलं तर 330 वॅट इतका पॉवर यूज करते आणि जर हायर टेम्परेचरला सेट केलं तर पॉवर यूज करते 1100 वॅट. फाइंड आउट इलेक्ट्रिक करंट अँड रेजिस्टन्स फॉर द टू सेटिंग्स. ज्या दोन सेटिंग दिवन आहे आपल्याला फॉर हायर टेम्परेचर, बघू शकता फॉर हायर टेम्परेचर आणि फॉर लोअर टेम्परेचर अशा आपल्याला गिवन आहे दोन सेटिंग्स. फॉर हायर टेम्परेचर घेऊ आता आणि एक साइड घेऊन घेऊ आपण फॉर लोअर टेम्परेचर. वन साइड घेतला आपण फॉर हायर टेम्परेचर, वन साइड घेऊ आपण फॉर लोअर टेम्परेचर. तर ज्या टू सेटिंग्स आपल्याला गिवन आहे त्या टू सेटिंग साठी आपल्याला फाइंड करायचं आहे करंट अँड रेजिस्टन्स. आपल्याला गिवन आहे पॉवर दॅट इज 1100. पॉवर आपण डिनोट करू पी नी. 1100 वॅट इतकी पॉवर आपल्याला गिवन आहे. कॅल्क्युलेट करायचं सांगितलं आपल्याला आय दॅट इज करंट आणि त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं रेजिस्टन्स दॅट इज आर. सो बघू शकता करंट कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला रेजिस्टन्स, पॉवर आपल्याला गिवन आहे. The two settings. The iron is connected to a potential difference of 220 volt. आता दोन्ही केसमध्ये हाय टेम्परेचर किंवा लोअर टेम्परेचरच्या केसमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला गिवन आहे ते गिवन आपल्याला 220 वोल्ट. सो पोटेन्शियल डिफरन्स असेल सेम दॅट इज 220 वोल्ट. बघू शकता सिमिलरली पॉवर इकडे गिवन आहे 330 वॅट. 330 वॅट. आता बघू शकता फॉर हायर टेम्परेचर आपण घेऊन घेऊ P1 I1 R1. त्यानंतर फॉर लोअर टेम्परेचर आपण घेऊन घेऊ P2 I2 दॅट इज करंट I2. त्यानंतर रेजिस्टन्स R2 इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स जे असेल सेम दॅट इज 220 वोल्ट. सो बघू शकता 220 वोल्ट इतका पोटेन्शियल डिफरन्स घेऊन आहे. आता पॉवर गिवन आहे, पॉवर गिवन आहे, त्यानंतर आपल्याला गिवन आहे पोटेन्शियल डिफरन्स. पॉवर अँड पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला गिवन आहे. सिंपल आपण फॉर्म्युला यूज करू शकतो P इज इक्वल टू V इंटू आय. P इज इक्वल टू असेल V इंटू आय दॅट इज P1 इक्वल टू V I1. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे सो आपण V लिहू शकतो. आता पॉवरची गिवन आहे आपल्याला P1 दॅट इज 1100, V आपल्याला गिवन आहे 220 आणि सिंपल आपल्याला यावरून मिळून जाईल करंट. सो करंट फाइंड करायसाठी आपण यूज केला फॉर्म्युला पॉवरचा. पॉवरवरून आपल्याला मिळून जाईल करंट दॅट इज बघू शकता तुम्ही 1100. आता बघा I1 सोबत 220 मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे शिफ्ट केलं तर जाईल डिव्हिजन मध्ये. सो आपल्याला मिळून जाईल करंट दॅट इज I1. 0 सोबत 0 गेट कॅन्सल. त्यानंतर बघू शकता 110 अपॉन 22 इतकी असेल I1 ची व्हॅल्यू. त्यानंतर बघू शकता I1 सो डिवाइड करू शकतो 11 नी. 11 2 जा 22, 11 1 जा 11 अँड 0 दॅट इज I1 इक्वल टू बघू शकता I1 इक्वल टू आलेला आहे 10/2. I1 इक्वल टू असेल 10/2. सो I1 ची व्हॅल्यू असेल दॅट इज 5 एम्पियर. सो I1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5 एम्पियर. बघू शकता I1 असेल 5 एम्पियर. त्यानंतर बघून घ्या आपल्याला फाइंड करायचं आहे रेजिस्टन्स. सिंपल बघू शकता आपल्याकडे पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू आहे, करंटची व्हॅल्यू आहे, त्यावरून आपण फाइंड करू शकतो दॅट इज आपण रेजिस्टन्स फाइंड करू शकतो त्यावरून बाय युजिंग ओम्स लॉ. सो ओम्स लॉचा जर यूज केला आपल्याला जर पोटेन्शियल डिफरन्स गिवन असेल, त्यानंतर करंट गिवन असेल, रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे, सिंपल आपण यूज करू शकतो ओम्स लॉ दॅट इज V इक्वल टू I1 R1. V ची व्हॅल्यू गिवन आपल्याला 220, I1 आपल्याला फाइंड केला आपण आताच 5. बघू शकता I1 आताच फाइंड केला आपण 5 आणि यावरून मिळून जाईल आपल्याला रेजिस्टन्स दॅट इज R1. R1 इक्वल टू बघू शकता 5 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये शिफ्ट केल्यानंतर जाईल डिव्हिजन मध्ये. सो येऊन जाईल 220/5. 5 ने डिवाइड करू शकता दॅट इज 5 4 जा 20, 5 4 जा 20. बघू शकता 5 4 जा 20, 5 4 जा 20 दॅट इज R1 इक्वल टू येऊन जाईल 44 ओहम्स. बघू शकता R1 इक्वल टू येऊन जाईल 44 ओहम्स. हे असेल आपली रेजिस्टन्सची व्हॅल्यू. त्यानंतर इकडे फाइंड केला आपण करंटची व्हॅल्यू. त्यानंतर लास्ट मध्ये सेंटेन्स लिहायचं द व्हॅल्यू ऑफ करंट अँड रेजिस्टन्स फॉर हायर टेम्परेचर इज. बघू शकता लास्ट मध्ये सेंटेन्स लिहून घेऊ आपण. द पोटेन्शियल द व्हॅल्यू ऑफ करंट. बघू शकता देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ करंट and resistance
the value of current and resistance for higher temperature is 5 ampere and 44 ohm respectively. बघू शकता फर्स्ट आपण फाइंड केला करंट दॅट इज 5 एम्पियर अँड रेजिस्टन्स दॅट इज 44 ओहम. सो ह्या व्हॅल्यूज असतील आपल्या करंट अँड रेजिस्टन्सच्या फॉर हायर टेम्परेचर साठी. त्यानंतर आपण फाइंड करू लोअर टेम्परेचर साठी. बघू शकता लोअर टेम्परेचर दॅट इज पुन्हा यूज करू शकतो आपण पॉवर गिव्हन आहे, त्यानंतर आपल्याला गिव्हन आहे पोटेन्शियल डिफरन्स. सो पॉवरचा फॉर्म्युला दॅट इज P इक्वल टू V इंटू I. सो बघू शकता P2 इक्वल टू V इंटू I2. सो P ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे दॅट इज 330 इक्वल्स बघू शकता पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज V गिव्हन आपल्याला 220 अँड पुन्हा I2. पुन्हा बघू शकता I2 ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर 330 आहे. 330 अपॉन आता बघू शकता 220 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे जाईल तर डिव्हिजन मध्ये जाईल. सो 220 0 गेट कॅन्सल. याला डिवाइड करू शकता तुम्ही 11 नी. 11 2 जा 22 11 3 जा 33. सो बघू शकता 3/2 करंटची व्हॅल्यू आलेली आपली 3/2 दॅट इज I2 इक्वल टू 3/2 दॅट इज 1.5 एम्पियर. सो करंटची व्हॅल्यू आपण फाइंड केली 1.5 एम्पियर. आणि यानंतर पुन्हा आपल्याला फाइंड करावं लागेल व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. देअरफॉर बघू शकता पुन्हा पोटेन्शियल डिफरन्स आहे त्यानंतर करंट आहे. देअरफॉर बाय युजिंग ओम्स लॉ आपण यूज करू ओम्स लॉ यूज केलं तर आपण फाइंड करू शकतो रेजिस्टन्स. करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला गिव्हन असेल त्यावरून आपल्याला फाइंड करायचं असेल रेजिस्टन्स तो सिंपल ओम्स लॉ यूज करू शकतो V इक्वल टू I2 R2. सो V ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे दॅट इज 220. करंट आपण आताच फाइंड केला दॅट इज 1.5 एम्पियर. सो 1.5 एम्पियर इंटू R2 लिहू शकतो आपण याला. त्यानंतर R2 इक्वल्स 220 अपॉन आता 1.5 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येईल तर जाईल डिव्हिजन मध्ये दॅट इज 220 अपॉन 1.5. सो याला जर डिवाइड करायचं असेल तर बघू शकता फर्स्ट आपण कन्वर्ट करून घेऊ 1.5 ला 15 मध्ये वर 10 नी मल्टिप्लाय करू खाली 10 नी मल्टिप्लाय करू. बघू शकता वर 10 नी मल्टिप्लाय केलं खाली 10 नी मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू पण चेंज होणार नाही आणि 1.5 आहे तर एक व्हॅल्यू कन्वर्ट होऊन जाईल 15 मध्ये. सो आन्सर इज 2200 अपॉन 15. आता 2200 अपॉन 15 करायचं आहे तर करू शकतो आपण 2200 अपॉन 15. 15 1 जार 15 येऊन जाईल दॅट इज बघू शकता 15 1 जार आलं 15. त्यानंतर रिमेनिंग राहील 7 0 4 जा 60 त्यानंतर आलं 0. त्यानंतर बघू शकता 15 6 जा 90 दॅट इज पुन्हा रिमेनिंग राहिले 10. त्यानंतर पॉईंट द्यावं लागेल त्यानंतर पुन्हा 0 येईल 146.6 आणि रिकरिंग येईल बिकॉज पुन्हा 6 जाईल पुन्हा 10 रिकरिंग येईल 146.6. सो आपली रेजिस्टन्सची व्हॅल्यू असेल 146.66. 146.66 हे व्हॅल्यू असेल आपली रेजिस्टन्सची. सो आपण फाइंड केलेलं आहे रेजिस्टन्सची व्हॅल्यू. बघू शकता रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. युनिट असेल ओहम. बघू शकता रेजिस्टन्सचं युनिट असेल ओहम. सो आपण फाइंड केलं द व्हॅल्यू ऑफ करंट अँड रेजिस्टन्स फॉर हायर टेम्परेचर. त्यानंतर आपण फाइंड केलं द व्हॅल्यू ऑफ करंट अँड रेजिस्टन्स फॉर लोअर टेम्परेचर. सिमिलर लास्ट मध्ये तुम्ही सेंटेन्स लिहू शकता द व्हॅल्यू ऑफ करंट अँड रेजिस्टन्स फॉर लोअर टेम्परेचर इज 1.5 एम्पियर अँड 146.66 ओहम फॉर लोअर टेम्परेचर. बघू शकता. सो नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला घ्यायचा आहे. एक्झाम्पल बघू शकता an electric tungsten bulb is connected into ohm circuit. The ohm circuit electric supply runs at 220 volt potential difference. बघू शकता आपल्याला घेऊन आहे potential difference that is potential difference 220 volt. त्यानंतर बघा when switch on a current of 0.45 ampere flows through the bulb. बल्ब जर स्विच ऑन केला तर त्यातून जो करंट फ्लो होतो तो असेल 0.45 एम्पियर. तर बघू शकता करंट घेऊन आहे त्यानंतर घेऊन आहे पोटेन्शियल डिफरन्स. What must be the power wattage of the bulb? आता पॉवर विचारलेली आपल्याला पॉवर इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क. आपल्याला फाइंड करायची आहे पॉवर. बघा जितका मोठा तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल तितकाच इझी क्वेश्चन आहे बिकॉज पोटेन्शियल डिफरन्स घेऊन आहे करंट घेऊन आहे आणि सिम्पली तुम्हाला विचारलेला आहे पॉवर. इफ इट इज केप्ट ऑन फॉर 10 hours. जर त्याला आपण ऑन ठेवलं 10 hours पर्यंत. बघू शकता टाइम घेऊन आहे आपल्याला दॅट इज टाइम टी गिव्हन आहे दॅट इज 10 hours. 10 hours पर्यंत जर आपण तो बल्ब चालू ठेवला तर बघू शकता
हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम. तर तुम्हाला सांगायचं आहे हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम. सो आपल्याला फाइंड करायचं आणखी इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम. तर बघू शकता इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम फाइंड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे पॉवर. सो पॉवर फाइंड करणं आपल्यासाठी इझी असेल. दॅट इज पॉवर इज इक्वल टू असेल व्होल्टेज इंटू करंट और पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. सो पोटेन्शियल डिफरन्स बघू शकता 220 इंटू करंट दॅट इज 0.45. सिंपल तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागेल 0.45 चा 220 सोबत. सो बघू शकता तुम्ही 220 मल्टिप्लाइड बाय 0.45 करू शकतो. दॅट इज बघू शकता 5 0 0 5 2 जा 10 कॅरी 1 5 2 जा 10 प्लस 1 11 0. त्यानंतर 4 0 जा 0 4 2 जा 8 त्यानंतर 4 2 जा 8. सो बघू शकता 0 0 त्यानंतर 9 9 त्यानंतर बघू शकता पॉइंट बघू शकता 1 2 डिजिट नंतर पॉइंट लागेल 1 2 डिजिट नंतर पॉइंट. सो आपला पॉवर आलेली आहे 99. सो पॉवर असेल आपली 99 आणि युनिट असेल वॉट. बघू शकता पॉवरचे युनिट असेल वॉट बिकॉज पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला गिव्हन आहे वोल्ट मध्ये आणि त्यानंतर करंट गिव्हन एम्पेअर मध्ये. तर पॉवर आपली असेल वॉट मध्ये. सो पॉवर आली आपली 99 वॉट. पॉवरची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला फाइंड करायचं इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम. सो बघू शकता इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम सिंपल आपण बघितलेलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आहे की इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम तुम्ही कशी फाइंड करू शकता. सो बघू शकता इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम इक्वल टू असेल. आता इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम आपण मोजतो किलोवॅट अवर मध्ये. बघू शकता इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम आपण मेजर करतो किलोवॅट अवर मध्ये. सो आपल्याला घेऊन आहे पॉवर दॅट इज पी. त्यानंतर पॉवर इंटू टाइम. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम असेल पॉवर इंटू टाइम. किती पॉवर आपण यूज केला आणि किती टाइम साठी यूज केला त्यावरून माहित पडेल आपल्याला इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम. सो पॉवर आपल्याला घेऊन आहे 99 वॉट आणि त्यानंतर बघू शकता टाइम घेऊन आहे आपल्याला दॅट इज 10 आवर्स. टाइम आपल्याला घेऊन आहे 10 आवर्स. सो 99 इंटू 10 दॅट इज 990 वॉट अवर. सो आपण जे पॉवर फाइंड केली इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम फाइंड केली ते इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम आपण फाइंड केली इन टर्म्स ऑफ वॉट अवर अँड आपल्याला व्हॅल्यू लागेल किलोवॅट अवर मध्ये. मीन्स जे वॉट अवरची व्हॅल्यू आलेली आहे त्याला कन्वर्ट करावं लागेल किलोवॅट अवर मध्ये. सो आपण करू शकतो 990 डिवायडेड बाय 1000 टू कन्वर्ट इट इनटू किलो. जर आपल्याला किलो मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला त्याला डिवाइड करावं लागेल 1000 ने. सो बघू शकता त्यानंतर पॉइंट शिफ्ट करावं लागेल 1 2 3 दॅट इज 3 डिजिटने डिवायडेड आहे तर पॉइंट शिफ्ट करावं लागेल 1 2 3. सो पॉइंट शिफ्ट केला 0.99 किलोवॅट अवर. सो बघा 3 ने पॉइंट शिफ्ट केला. सुरुवातीला पॉइंट इथे असेल 3 ने शिफ्ट करावं लागेल तर पॉइंट येईल 0.99 आणि त्यानंतर बघू शकता इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम. सो आपली इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम असेल 0.99 किलोवॅट अवर. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम असेल आपली 0.99 किलोवॅट अवर आणि हेच असेल आपले युनिट्स कन्झ्युम. बघू शकता जितके युनिट्स कन्झ्युम झाले ते युनिट्स आपण मोजतो किलोवॅट अवर मध्ये. सो आपले जे युनिट्स कन्झ्युम झाले ते युनिट्स कन्झ्युम असेल 0.99. सो युनिट्स कन्झ्युम जर विचारलं आपल्याला बघू शकता हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम. तर इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होईल तुमची 0.99 आणि त्यानंतर युनिट्स होतील तुमची 0.99 युनिट्स. बघू शकता पॉवर फाइंड केलं त्यानंतर फाइंड केलं आपण इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो आपण. हीट एनर्जी इज बिंग प्रोड्यूस इन अ रेजिस्टन्स. एक रेजिस्टन्स आहे आणि त्यामध्ये प्रोड्यूस होतं हीट एनर्जी इन अ सर्किट ऍट द रेट ऑफ 100 वॉट. बघू शकता पॉवर गिव्हन आहे आपल्याला दॅट इज 100 वॉट. जर वॉट मध्ये गिव्हन आहे और युनिट वॉट गिव्हन आहे और रेट गिव्हन आहे हीट एनर्जीचा जर रेट गिव्हन आहे तर ते असेल आपला पॉवर. बघू शकता पॉवर असेल 100 वॉट. द करंट ऑफ 3 एम्पियर. करंट फ्लो होत आहे 3 एम्पियर. द करंट ऑफ 3 एम्पियर इज फ्लोइंग इन द सर्किट. मीन्स सर्किट मध्ये जो करंट फ्लो होत आहे तो असेल 3 एम्पियर. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. बघू शकता सिंपल आपल्याला क्वेश्चन गिव्हन आहे दॅट इज रेजिस्टन्स विचारलेला आहे. पॉवर गिव्हन आहे करंट गिव्हन आहे. तर बघू शकता पॉवरचा फॉर्म्युला दॅट इज पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. पॉवरचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल इथे दॅट इज आपल्याला करंट गिव्हन आहे बट आपल्याकडे पोटेन्शियल डिफरन्स गिव्हन नाही आहे और आपल्याला फाइंड करायचा आहे रेजिस्टन्स. सो आपण यूज करू इथे ओम्स लॉ. बघू शकता इथे जर आपण यूज केला ओहम्स लॉ नुसार बघू शकता व्ही इज इक्वल टू असेल आय इंटू आर. व्ही इज इक्वल टू असेल आय इंटू आर. सो व्हॅल्यू पुट करा व्ही ची दॅट इज आय इंटू आर इंटू आय दॅट इज आय इंटू आय इज आय स्क्वेअर इंटू आर. बघू शकता आता रेजिस्टन्स सुद्धा आहे त्यानंतर करंट आपल्याला माहित आहे पॉवर आपल्याला माहित आहे. पॉवर असेल आपली 100 वॉट गिव्हन आहे आपल्याला. करंट गिव्हन असेल आपल्याला 3 त्याचा स्क्वेअर असेल दॅट इज 3 स्क्वेअर. त्यानंतर 100 अपॉन 3 स्क्वेअर इज 9. 3 स्क्वेअर होऊन जाईल 9 इंटू आर. बघू शकता
9 आता बघू शकता 9 मल्टिप्लिकेशन आहे रेजिस्टन्सला, व्हॅल्यू कन्वर्ट करावं लागेल, दॅट इज जाईल तो लेफ्ट हँड साईडला जाईल तर मल्टिप्लिकेशनचं होऊन जाईल डिव्हिजन. R इज इक्वल टू होऊन जाईल 100/9. सो 100/9 आपण सॉल्व्ह करू शकतो, दॅट इज 100/9. 9 ने डिवाइड करावं लागेल, 9 1 जार 9, त्यानंतर बघू शकता 1 0, 9 1 जार 9, पुन्हा 9, त्यानंतर येईल 1, त्यानंतर पुन्हा येईल 1 1. सो बघू शकता रिकरिंग येईल, दॅट इज R इज इक्वल टू 11.11 ओहम. सो रेजिस्टन्सची व्हॅल्यू असेल 11.11 ओहम. शेवटी तुम्ही सेंटेन्स लिहू शकता, द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स मस्ट बी 11.11 ओहम. द व्हॅल्यू ऑफ resistance, the value of resistance must be 11.11 ohm. So असेल आपला आन्सर. बघू शकता.